नमस्कार, मी सूरज गवाळी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत मजगावामध्ये. आता आपण आहोत शिरगावामध्ये आणि आज आपण चिकनच्या पार्टीसाठी चाललो आहोत मजगावामध्ये. नदीला पाणी फार कमी आहे, आपण बघू शकता. इथे जेमतेम फक्त पावलं खालती जात आहेत, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता बाणेवाडीत आलेलो आहोत आपण. इथून पुढचा रस्ता थोडासा चालत जावं लागेल. दोन आवरे जरा पुढे चाललेत, त्यांना चिकन खाण्याची खूप घाई आहे. ते बघा, त्यांची ॲक्शन पण सुरू झालेली आहे. हे रातांबे. तर हे बघा, हे आमचे भाऊजी येत नव्हते, जबरदस्ती त्यांना खेचत घेऊन आलोय. त्याला फणसं बरीच धरली आहेत. आणि शेवट तर आता आपण पोहोचलोय चंपक मैदानात. ते पाहू शकता, त्या बाजूला कोकण नगर, इथे चंपक मैदान. वारा सुसाट सुटलेला आहे. आता आपण मारुती मंदिर जवळ पोहोचलो आहोत. म्हटलं काकांकडे जाण्याआधी थोडीशी पोटपूजा करावी, त्यामुळे वडापाव घेतला आणि चहा घेतली. खूपच सुंदर वडापाव होता आणि चहा पण, आणि मिरची त्याच्यासोबत. ते कॉम्बिनेशनच खूप मस्त असतं. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी. हे आहे मारुती मंदिर. आता आपण मारुती मंदिरजवळ आलेलो आहोत आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा. तर आता आपण पड्यारवाडीत आलेलो आहोत मजगावमध्ये. रिसिव्ह करायला आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलंच असेल, अनिकेत आंबेकर आपल्यासोबत आहे. तर हे आमचे काका. काका म्हणजे दादाच्या वयाचेच आहेत. आणि आमचा हा श्रीयांश. तर आता आपण सुरुवात केलेली आहे चिकन पार्टीसाठी. तर हे आमच्या काकांचं घर. आजी इथे बसलेले आहेत आणि आमच्या काकी. तसा कसं झालं आपण बघूया. पाणी आतमध्ये सांडेल, काढायला काढेल ते आपलं चिकन. बघा, मस्त घमघमाट सुटलाय चिकनचा सर्वत्र. आणि शिजत आलेलं आहे चिकन. मला वाटतं शिजलं असेल ना आता. ते अजून बाकी आहे, थोडा वेळ आहे अजून. अर्धवट शिजले. काय तर हे आपण मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आपलं आणल्यानंतर थोडासा मीठ मसाला, थोडा लिंबू पिळला असेल ना. लिंबू पिळू थोडासा. आणि बघूया, बीट वगैरे टाकलं. तर ही आम्ही शेगडी बनवलेली आहे. ही शेगडी घरी बनवलेली आहे, पाहू शकता आपण. आणि एकदम हार्ड मेटल आहे. गरम आहे का रे आतमध्ये? इथे नाही अजून गरम नाही झालंय. आता आपण पुढचे ठेवायला सुरुवात केली आहे. लिंबू पिळूया मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं. हे मला पण घे रे, मी पण फुक मारतोय. सर्वांना व्हिडिओ मध्ये यायचंय, त्यासाठी बोलतात फुक तरी मारू आपण. कसा त्याला फुकणीसाठी बसवलंय, फक्त फुकण्यासाठी. फुकणी मॅट वाटतोय आपण गावातला. आता आमच्या काकी साहेबांचं आगमन झालेलं आहे किचन मध्ये. त्याच्यामुळे आता चिकनला मस्तच चव येणार आहे. आणि हा श्रेया मस्ती करतोच आहे. असं पकड. असं नाही असं बोल. तर शिगेत रोवून झालेत आपले. चिकनचे सर्व तुकडे घुसवून ठेवले, रुतवून ठेवलेत आपण. 4 स्टिक्स रेडी झाल्यात आपल्या. पुढच्या स्टिक्स बनवतो आपण. त्याला पूर्ण आपण घासून आणलेलं आहे पूर्ण. आणि हे सर्व अनिकेतने घरीच बनवून घेतलं होतं. त्याच्या स्टिक्स पण आपण बघतोय. तर निडल्स त्या पण त्याला टोक पूर्ण आपण करण्यासाठी, त्याला शार्प करण्यासाठी
त्याला ग्राइंडरवर आपण पूर्ण त्याला शार्प केलेले आहेत सर्व एजेस, त्यामुळे सहजपणे चिकन आतमध्ये घुसतंय, तुम्ही बघू शकता. आणि इथे बटर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यासाठी थोडंसं वितळून घेतोय बटर. अनिकेत किती झाले रे? 6 स्टिक ऑलरेडी झाल्यात, 7वी आहे. 7 झाल्यात, 8वी आहे. 7वी स्टिक रेडी झाली आहे. हा बोल बोल बोल. म्हणून यापूस करतो तुमच्या नावाचा. मामा हा? काय बोलतो नाही नाही त्याच्यात नाही. थोडं टाक. खा ते खा. खा 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 आता खा. खा. रात्र झालेली आहे, कोणीतरी गाणी लावली रे रात्री पण. फणस बघा, फणस लागलाय. कुठली भाषा आहे, कुठली भाषा आहे? येतोय कॅमेरा. काय केले? आणि काय नुसतं तस आणि काय सावली वाजवतो. हे काय घर गेलं चिकनचं. आता आमचा फुकणी मॅन आता हवा घालतोय, सध्या प्लेटने हवा घालतोय. हवा घालतंय. तर बटर आपण त्या चमच्यावर ठेवलंय आणि त्याच्यात त्या एक थेंब टाकतोय बटरचे. आणि काय अजून घे थोडं त्यात, संपलं की. चमचा दे, जाऊ याला पडलं ते पडलं. आता चिकन आपलं बनवून पूर्ण झालंय, काकांनी पूर्ण चिकन बनवलेलं आहे. आता आपल्याला फक्त तंदुरीवर आपण लक्ष देतोय. आईस्क्रीम वाटतंय त्याला. आणि काय बस बस. आईस्क्रीम नाही रे बाबा ते. अरे आईस्क्रीम नाही तो. थोडस वाटीमध्ये आपण गरम करून घेतोय, म्हणजे ते बटर पूर्ण वितळेल थोडं. आणखी आता झालं असं नॉर्मली हे ब्रशने लावतात, आता आपल्याला इथे कुठे गावात कुठे आता लगेच ब्रश मिळणार आहे, म्हणून आता गरम करून थोडं वरतून फक्त आपण एक एक थेंब चमच्याने टाकूयात. ते पट्टी मार ना, फिरवते कशावर लगेच होईल. हा काढायचं पाहिजे ना. नको राहू दे. तर आता आपण त्याला पूर्ण तेल लावलेलं होतं, आपण बघूयात कसं झालंय. थोडंसं टेस्ट करून एक शिजलेलं दिसतंय रे छान, एक खाऊन बघूया. अरे वा, खरंच खूप सुंदर झालंय आणि यामध्ये पूर्ण मसाले आतपर्यंत गेले, खरंच खूप छान झाले रे. आणि तर हा आमचा असा चिकन पार्टीचा प्रयत्न होता आणि तंदुरी चिकन तर एकदम झकास झालंय. तर आपली चिकन पार्टी कालची पूर्ण झालेली आहे आणि आता आपण घरी चाललोय सर्व. तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा, कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.